वारकरी होणं सोपं आहे की अवघड? वारकरी होणं साऱ्यात सोपं आहे, पण त्याचे नियम मात्र अवघड आहे. भक्त लोकांना परमार्थही व्हावा आणि त्यांचा संसारही व्हावा असं आमचं साधू संतांचं मागणं असतं. जातीचा संबंध नाही, गोताचा संबंध नाही, स्त्री पुरुष भाव या सोहळ्यामध्ये नाही, सारे समान. एक वारकरी जात, फक्त एवढीच जात, दुसरी जातच या ठिकाणी मानल्या जात नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संत सम्राट दानोबराय यांना वंदन करू, भगवान दत्तात्रयाला वंदन करू. चाललेला आपला हा 15-16 वर्षापासून ज्ञानोबारायांचा दिंडी सोहळा आज 16 वर्ष झालेला आहे. आपला हा दिंडी सोहळा भगवान दत्तात्रयाच्या कृपेने, ज्ञानोबारायांच्या कृपेने, रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपेने, सर्व बीड जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळ, महाराज मंडळी, भूम तालुक्यातील सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या परिश्रमामधून, सर्वांच्या पुण्यामधून, सर्वांच्या सहकार्यामधून श्री क्षेत्र दत्त संस्थान लोळदगाव या ठिकाणाहून 16 वर्ष झालं हा दिंडी सोहळा चालत आहे. आणि दिंडी सोहळ्याला कसल्याही प्रकारचं नोकरीचा पैसा याचंही काही नाही, जमीन जुमला याचंही काही नाही. सर्व वारकऱ्यांच्या सहकार्यावर, सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमामधून चालत असलेला हा दिंडी सोहळा ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे युवलेशी लोपला विहिरेद्वारी त्याचा विलू गेला गगनावरी या न्यायाप्रमाणे चालत असलेला हा भव्य आणि दिव्य ज्ञानोबारायांचा दिंडी सोहळा तो आज 16 वर्षाच्या मध्ये पदार्पण करत आहे. आणि या ठिकाणी संत महंतापैकी सासवड क्षेत्र सोपान काका महाराज संत यांच्या दरबारामध्ये आपल्या पुण्याची चॅनलवाली मंडळी जी आहे, राजश्री बडगुजर यांच्या माध्यमातून जवळपास चॅनलचं काम 3 वर्षापासून त्यांचं चालू आहे. ते आपल्या दिंडीला भेट म्हणून किंवा थोडासा माहिती म्हणून या उद्देशाने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी विचारणे, आम्ही त्याचं उत्तर देऊया. दिंडीची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, 2 शब्द आपणही बोलायचे आहेत. तुम्हाला सूचना, तुम्हाला विनंती 2 शब्द बोलण्याकरता. रामकृष्ण हरी माऊली. खरं तर 3 वर्षापासून वारी कव्हरेज मी करत असते आणि माझा मुख्य उद्देश एवढाच आहे की आपण जे प्रत्येक खेडेगावात नाही झालेले असतात, म्हणजे असं एकही गाव नसेल की तिथलं वारकरी वारीला येत नाही, पण मग आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत, आपल्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्यांना कळतील असं नाहीये. कारण आपला एक 200, 400, 500 जणांचा गट असतो आणि आपण इथे म्हणजे सौख्य वागत असतो, राहत असतो, आनंदाने राहत असतो. पण जे काही सुशिक्षित वर्ग आहे तो काही वारीला येत नाही. मग त्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचा जो मार्ग आहे तो माझा YouTube चॅनल आहे आणि ही सद्बुद्धी मला पांडुरंगानेच दिली आहे आणि म्हणून ते सेवा कार्य म्हणून आम्ही करतोय. आणि त्यामुळे काय होतंय की तुम्ही वारकरी जे आहात, तुमच्या भावना आहेत, तुमच्या कलागुण आहेत, ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचत आहेत. आणि फक्त आपल्या भारतात नाही तर भारताबाहेरही आपली वारी जाते, आपले दर्शक तिथेही आहेत. आणि यापेक्षा जास्त काय सांगू. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या
या दिंडी सोहळ्यामध्ये माननीय राजश्री बडगुजर यांचं आगमन आणि त्यांनी मुलाखत घेण्याकरता प्रार्थना केली. आल्याबद्दल आणि 2 शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. त्यांच्या नावाने टाळ्याच्या गजरावर त्यांचा सत्कार करूया. काही प्रश्न असले धन्यवाद. विचारा, त्याचं उत्तर मिळेल. माऊली, आपली ही वारीची परंपरा किती वर्षांची जुनी आहे? आपली जी वारीची परंपरा आहे ती अव्याहत अखंड सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये, महिला मंडळाच्या उपस्थितीमध्ये 16 वर्ष 15 वर्ष झाले आणि 16 वर्षाचा या ठिकाणी पदार्पण आहे. असा दिंडीचा चालण्याचा उपक्रम आहे. आणखी काही प्रश्न असले तर सांगायचे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील होते, तुकाराम महाराजांचे वडील होते, तेही वारीला होते. म्हणजे इतके 800,000 वर्षांची जी परंपरा आहे ती आपण पुढे नेताना आपल्याला कसं वाटतं? या वारीच्या परंपरेमध्ये संत महंतांनी जी परंपरा घालून दिली, हाती टाळ दिंडी मुखी नामकाने, गजर होतो बहुमोठ्याने, नाही निवडली थोर राहणे, नका निजू विखेच्या भेनेगा. या ठिकाणी सर्वांचा समावेश एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ही सर्व मंडळी संसार करता करता संसारात राहून फार त्रस्त झालेले असते. ह्यांना बाहेर जायला मिळत नाही, मोकळ्या मनाने काही नाही काही नाही, अगदी अडकून बांधून टाकल्यासारखं साखर दंडाने बांधून साठलेले सारे मंडळी आणि सारी जर मोकळ्या मनाने महिनाभर जर बाहेर आले, अगदी माहेरला जसं माणूस अगदी आनंदामध्ये राहतो, त्याप्रमाणे आमची वारकरी मंडळी आज आनंदामध्ये, खुशीमध्ये आणि मोकळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा हा दिवस मोठा आनंदाचा गेला. जसं दिवाळी, दसरा, हाचीआम हा सण या न्यायाप्रमाणे आमच्या मातावर्ग, आमच्या भगिनी, आमचे बंधू हे सर्व आनंदामध्ये आहेत. हे दिल्लीचं वातावरण म्हणजे सर्वापेक्षा आनंदाचं वातावरण, त्याच्यामुळे ह्या दिंडीच्या परंपरा अधिक वाढत चालल्या असं त्याचं उत्तर आहे. अगदी अगदी. आणि आजच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकाला मोबाईल आहे, पण त्याला रिचार्ज केल्याशिवाय तर चालत नाही. आणि तसं हा सगळ्यांचा 1 महिन्याचा रिचार्ज प्लॅन आहे, तो वर्षभर आपल्याला लागत असतो आणि माऊली आपला रिचार्ज करत असते. तर आपला 16 वर्षांचा प्रवास आहे, तर यात कधी काही अडचणी आल्या का तुम्हाला? आपली जी दिंडी आहे ही थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. आमचे गुरु साखरे महाराज, त्याचबरोबर सद्गुरू भगवान बाबा महादेवमळी हे महान तपस्वी होते आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमाग आहे. त्याचबरोबर आमची जी भक्त मंडळी आहे अगदी काया वाचा मनाने सहकार्य करणारी अशा प्रकारची मंडळी आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत 15 वर्षाच्या कालावधीमध्ये कसल्याही प्रकारचा आमच्या दिंडीला त्रास नाही. हे ज्ञानोबारायांची कृपा, भगवान दत्तात्रयाची कृपा आणि महाराजांचे कष्ट आणि सर्वांचं सहकार्य, त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा त्रास नाही, विघ्न नाही, संकट नाही, असं दिंडीचं 16 वर्षाचं वातावरण आहे. अगदी अगदी. आणि तुमच्या भावना तुमच्या वाचेतून आम्हाला जाणवल्या. तर आज जी सामाजिक जी परिस्थिती आहे त्यावर म्हणजे त्या सगळ्यांना आपण काही मार्गदर्शन करू शकता? आपल्या दिंडीचा उपक्रम, आपल्या दिंडीची जी चालना आहे, दिंडी जी चलते, कसल्याही प्रकारचा उद्देश नाही. आमच्या सर्व मातावर्ग, सर्व बंधुवर्ग, सर्व शिष्यवर्ग हा यांना एक नवीन उत्साह मिळावा, यांना नवीन परिवर्तन व्हावं, यांच्यामध्ये बदल व्हावा, हा दिंडीचा उद्देश आमच्या मनामध्ये बाळगून आम्ही दिंडीचं काम करतो. त्याच्यामुळे आतापर्यंत दिंडी वाढतच चालली. गेल्या वर्षी फक्त 180 माणसं होती, तर या वर्षी 300 माणसं आहेत. अधिकच वाढत प्रमाण चाललेलं आहे. असं आमच्या दिंडीचं वातावरण आहे. मला आणखी काही विचारायचं तर विचारा. वारकरी होणं सोपं आहे की अवघड? वारकरी होणं साऱ्यात सोपं आहे, पण त्याचे नियम मात्र अवघड आहे.
वारकरी व्हायला काय लागत नाही, एक माळ 50 रुपयाची घेतली आणि 50 रुपयाचा अष्टगंधन बुका आणि गोपीचंद घेतला आणि तो नाकाच्या शेंड्यापासून शेंडीपर्यंत जर लावला, तो वारकरी व्हायला 100 रुपयामध्ये वारकरी होते. पण त्याचे नियम पाळणं मात्र अवघड आहे. पण एवढे अवघड असले तरी आमची जी वारकरी मंडळ आहेत ना, नित्य नेमाने ते काम करतात. मंत्राचा भोग, पुन्हा आणखी देवाची पूजा, संत पूजा, पुन्हा आणखीन सकाळ देवाची पूजा, देवदर्शन इत्यादी ज्या प्रक्रिया आहेत, आमचे सारे वारकरी नियमाने वागतात. हे आमच्या वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे. खूप छान, खूप छान. आणि आपली दिनचर्या कशी असते? दिनचर्या कशी असते आपली? दिनचर्या आपलं वारकरी जीवन आहे आणि वारकरी जीवनामध्ये दिनचर्या आमच्या श्रुती माऊलीने साधू संतांनी सांगितली. आ सुप्ते राम होते कालम नयेत वेदांत चिंतया, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. सकाळी उठल्या उठल्या माणसाची दिनचर्या असताना तुम्ही लक्षात ठेवा, सारेच एखाद्याने ऐकलं असेल ठीकच आहे, पण नसेल ऐकेल, सकाळी उठल्या उठल्या आपण या पृथ्वीवर आगमन करतो, आपण चालायला लागतो, पृथ्वी मातेला लाथा लागतात, तेव्हा पृथ्वी मातेला दर्शन करायचं आणि नंतर आपली जी क्रिया आहे, आपलं जे गमन आहे ते करायचं. त्याच्यानंतर जे देवदेवता आहे त्यांनाही नमस्कार करणे आणि नंतर भगवान परमात्म्याचा जो काकडा आहे, काकडा भजन ज्याला म्हणतात, ते आम्ही नित्यनेमाने आजपर्यंत घेत आलो आणि आताही दिंडीमध्ये चालूच असते. हा उपक्रम आहे आणि आमच्या साधू संतांनी ज्ञानोबारायांनी हरिपाठात म्हणले आहे, नित्यनेमन आणि ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. असा आमच्या हरिपाठाचा ज्ञानोबारायांनी नित्यनेम सांगितला. सर्व वारकऱ्याची दिनचर्या ही अवर्णनीय, अलौकिक आणि स्तुत्य आणि आचरणीय अशा प्रकारची वारकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. असा आमचा नित्यनेम असतो. आणखी काही आता आपली जी आनंद वारी सुरू झालेली आहे, आज आपला मुक्काम आहे, 18 दिवसाचा प्रवास आहे, 250 किलोमीटर आपण पायी चालत जाणार आहात. आणि जेव्हा आपण चंद्रभागेत स्नान करणार आणि जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घ्याल, तेव्हा काय मागणं असेल आपलं? आमच्या वारकऱ्याचा नियम आहे, काही मागणी हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. तुका म्हणे देह भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. आम्ही मागणार म्हणजे आमच्या भक्त लोकांचं जे कल्याण आहे, आमच्या भक्त लोकांचा स्वार्थ आहे, आमच्या भक्त लोकांना परमार्थही व्हावा आणि त्यांचा संसारही व्हावा, असं आमचं साधू संतांचं मागणं असतं. आसोनी संसारी जिभे वेव करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. या न्यायाप्रमाणे आमच्या ह्या दोनच गोष्टी साधू संतांच्या मागण्या असतात. दुसरं काही मागणी हे आम्हा अनुचित. या उक्तीला जाणून आमचे सारे वारकरी या दिंडीमध्ये चालतात आणि महाराजही त्यांच्याबरोबर असतात. असं आमच्या दिंडीचं मागणं काही नाही. आणखी प्रश्न तुमचे काय असतील ते टाका. खरं तर खूप छान सांगितलं तुम्ही. आता फार काही प्रश्न नाही, फक्त आपले तर धन्यवाद मानते आणि रामकृष्ण हरी माऊली. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. असा आशीर्वाद असू द्या आणि आमचे पांडुरंगाला नमस्कार सांगा. तुका म्हणे योग घडला बरोबर, आता देवा चरण न सोडी. कोण जाणे कोणा उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. ताई कुठाल्या, बाबा कुठाले, पण लक्षात ठेवा, माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर जातीचा संबंध नाही, गोताचा संबंध नाही, स्त्री पुरुष भाव या सोहळ्यामध्ये नाही. सारे समान. एक वारकरी जात, फक्त एवढीच जात, दुसरी जातच या ठिकाणी मानल्या जात नाही. म्हणून माझी या जातीची मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया. या न्यायाप्रमाणे तुमचा आमचा योग आला. तुम्ही पांडुरंगानेच आपली भेट घडवून आणली. एक काम करा, आम्ही बाबाकडे गेलो आणि बाबांची भेट झाली. बाबांचे 4 वाक्य ऐकायला मिळले. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांची आठवण, त्याच्यामध्ये
भगवान परमात्म्याची आठवण आणि भगवान परमात्म्याची जी भक्ती माध्यम आहे, जे नामचिंतन आहे, जे नामतत्व आहे, भगवान परमात्म्याचे 1000 नाव आहेत. त्यापैकी तुम्हाला जे आवडते नाव ते पक्का धरा आणि दररोज त्याचं चिंतन करा. बाबाची आठवण म्हणून एवढीच गोष्ट करायची, दुसरं काही करायचं नाही. काय नाही, काय नाही, काय नाही. रामकृष्ण हरी हा मंत्र साऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र आणि सर्वांच्या हितावह मंत्र, हित करणारा हा मंत्र अगदी पक्का दररोजच्या जीवनामध्ये एक का होईना माळ जपायचा आणि बाबांची आठवण करायचा. एवढाच प्रेमाचा आणि शेवटचा सल्ला. रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु साखरी महाराज की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. राम बाबा की जय. सर्व वारकऱ्यांनी हरिपाठ घेणे सर्वांना सल्ला.